मरण गाठी येणे तुटी संसारे रसना एरा रसा विटे घेता घोटे अधिक हे तुका म्हणे आहार झाला तुका म्हणे आहार झाला हा विठ्ठल आम्हासी रसना एरा रसा विटे घेता घोटे अधिक हे नागेंद्र हाराय त्रिलोचनाय भस्मांग रागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नागेश्वराय नमो ज्ञानदेवा नमो ज्ञानराजा नमो ज्ञान सिंधू सका पूर्ण माझा मतिमंदते ज्ञानदाता विनाशी नमस्कार साष्टांग ज्ञानेश्वरासी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती संपाद्य ज्ञानंच विधाय भक्ती विलोकितो येन समाधिराजे वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेर नाम गोड नाम गोड नाम गोड नाम गोड पुरे गोड सकळही रसना एरा रसा विटे घेता घोटे अधिक हे हानिकारसे मरण गाठी येणे तुटी संसारे रसना एरा रसा विटे घेता घोटे अधिक हे तुका म्हणे आहार झाला हा विठ्ठल आम्हासी रसना एरा रसा विटे घेता घोटे अधिक हे प्रथम दिवसाच्या मंगल पर्वा काळामध्ये मंगल प्रकरणाची सेवा म्हणून हरिकीर्तनाकरता घेतलेला अभंग वैराग्य रागरची सकलकंठभूषण ज्ञानेश्वरी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय महाराज यांचा हा 4 चरणाचा अभंग असून प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय पहिल्या चरणामध्ये अन्वय, द्वितीय चरणामध्ये व्यतिरेक, तृतीय चरणामध्ये एक प्रकारची तुलना आणि चतुर्थ चरणामध्ये अनन्यता या माध्यमातून नाम महिमा प्रतिपादन करत असताना तुकोबरायाच्या मुखारविंदातून बाहेर पडलेले उद्गार म्हणजे हरिकीर्तनाकरता घेतलेला हा अभंग आहे. अभंगाचा शब्दशः भाव आणि विस्तृत भावार्थाचे चिंतन करण्यापूर्वी वक्त्याच्या दृष्टीने अल्पसा परिहार गरजेचा आहे. आपल्या या नागापूर गावामध्ये तालुका आंबेगाव जिल्हा पुणे भगवान नागेश्वर यांचा परमपावन दरबार प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्सवामध्ये आनंदामध्ये ब्रह्ममूर्ती कोंडाजी बाबा डेरे यांच्या कृपा आशीर्वादाने गावातील सर्वच आबालवृद्ध यांच्या तन्मनधनाच्या सहकार्यातून संत भगवंत समाज देश राष्ट्र या ऋणातून उतरे होण्याकरता चालू असलेला भव्यदिव्य स्वरूपाचा सोहळा. त्या सोहळ्यामध्ये सकाळची काकड आरती, महाशिवरात्रीच्या पर्व काळावरती हा उत्सव आहे. आपल्या भागवत धर्मामध्ये 5 पर्व काळ आहेत. पर्व विशेष भागवत धर्मी, नृसिंह जयंती, रामनवमी, वामन जयंती, कृष्णाष्टमी, उत्तम शिवरात्री असे मुख्य 5 पर्व काळ आहेत. त्यातला 5वा पर्व काळ म्हणजे केवळ शिवरात्री नाही तर महाशिवरात्री. शिवायचा शब्द कल्याणदायक, जपती भाविक साधुजन. ही महाशिवरात्री म्हणजे महाकल्याणाची रात्र अशी ही महाशिवरात्र. तशी शिवरात्र महिन्यातून एकदा येते, पण महाशिवरात्री ही वर्षातनं एकदा येते. त्या महाशिवरात्रीच्या पर्व काळावरती शिवलेला अमृत, ग्रंथराज ज्ञानेश्वरी या दोन्ही ग्रंथाचं दिव्य असणारं पारायण, कोंडाजी बाबांच्या परंपरेतलं असणारं रोजचं असणारं नियमाचं भजन, वारकऱ्याची संध्या आपण म्हणतो तो हरिपाठ, नंतर हरिकीर्तन, हरिजागर, अन्नदान आणि ज्ञानदान
या माध्यमातून चालू असलेला गोड दिव्य दृष्ट लागेल असा सोहळा त्रिवेणी संगम आपल्या सोहळ्याला प्राप्त झालेला आहे. भगवान माऊली महावैष्णव ज्ञानोबरायचे ज्ञानियांचे राजे योग्याची माऊली साधकाची मायबाप मुक्त कैवल्य तेजोनिधी माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांचा 750वा जन्मोत्सव सोहळा. त्याला तदनंतर तुका झाला असे कळसन भजन करा सावकाश वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान जगद्गुरु तुकोबराय यांचा 775वा वैकुंठ गमनाचा सोहळा. आणि तदनंतर जाणता राजा आपण म्हणतो शिवरायाचा 8वा विरोध, शिवरायाचा 8वा प्रताप, शिवरायाचा 8वा साक्षी भूमंडळी, शिवरायाचे कैसे चालणे, शिवरायाचे कैसे बोलणे, शिवरायाचे सलगी देणे कैसे असे, निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधारो, अखंड स्थितीचा निर्धारो श्रीमंत योगी असे रामदास समर्थ रामदास स्वामी ज्यांच्याबद्दल उद्गार काढतात. जाणता राजा राजे शिवछत्रपती यांचा मला वाटतं 351वा बरोबर आहे ना राज्याभिषेक सोहळा. असा त्रिवेणी संगम साधून आपण सर्वांनी हा दिव्य असणारा सोहळा आरंभिलेला आहे. आणि त्या सोहळ्यातील आरंभाची सेवा आपणा सर्वांच्या माध्यमातून माझ्याकडे प्राप्त झालेली आहे. सात्संगत हा कीर्तनाचा प्राण आहे. माझे ओठ बोलतात, माझे गुरुबंधू आम्ही 4 वर्ष जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये 4 ते 7 असा काळ सोबत काढला. 2004 ते 2007 पर्यंत या हरिभक्तभरांना आपल्या भागातील वैभव आमचे मंगेश महाराज हे गोड मृदंगाची साथ करतायत. नंतर जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग, अभंग बोलता रंग कीर्तनी भरला, प्रेमाच्याने खिंडे विठ्ठला नाचू लागला. अशी स्वार्थबट स्वीट थोडेतरी नेवे आवीट घ्यावी तीच खरे, कारण आरंभाचा दिवस आहे. कीर्तनाला थोडासा वेळ झाला पण अगदी सूत्र रूपाने महाराजांनी चाल गाऊन आपल्याला या ठिकाणी चिंतनाला वेळ दिला. की पुढे चाल गाणारे हरिभक्तपरायण हनुमान महाराज आणि त्यांना साथ करणारे हरिभक्तपरायण दत्ता महाराज हे गोड या ठिकाणी गायनाची साथ करतायत. आणखी छोटी छोटी बालगोपाळ मंडळी, आपल्या गावातील पंचक्रोशीतील गोड असणारं भक्ती मंडळ, आपण सर्व समोर आहात. माझ्यासोबत आलेले माझे मित्र आकाश महाराज आहेत, विनेकरी, तोपदार, साऊंड सिस्टमवाले, गोड असणारे हार्मोनियम वादक, आपण सर्व माता भगिनी आपल्या सर्वांच्या चरणारविंदी साष्टांगपणे पाठ करतो. आपले सचिन दादा यांच्या माध्यमातून ही सेवा आली, ती मला बोलून दिले, उल्लेख करू नका, आता माझ्याकडनं झाला, क्षमा असावी. त्यांच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या वतीने ही सेवा प्राप्त झालेली आहे. अगदी जरी कार्यक्रम थोडासा आपल्याला सुरुवात करायला आरंभाचा दिवस असल्यामुळे उशीर झाला असला तरी माझं सरनेम भोजने आहे आणि त्याची किती आपल्याला आवश्यकता आहे याची मला कल्पना आहे. त्यामुळे 9च्या पुढे मी जाणार नाही. आपण प्रमाण थोडीशी कमी घेऊन चिंतनाला थोडासा अधिक भर देऊ. फक्त माझी सर्वांना हात जोडून प्रार्थना आहे, ज्या ज्या वेळेला मधलं चिंतन येईल त्याच्या वेळेला हाताने टाळी, मुखाने नामचिंतन करण्याकरता कोणी आळस करायचा नाही. कारण तुका म्हणे येते भजन प्रमाण काय थोडं जाळावे ते, असं आपण भजन करावं. आणि जगद्गुरु तुकोबराय या अभंगामध्ये काय संदेश आपल्याला देतात तो आपण सर्वजण मिळून पाहण्याचा प्रयत्न करूया. विठ्ठल 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 विठ्ठल. आता अभंगाचा शब्दशः भाव मी आपल्या समोर आरंभी ठेवतो. अगदी आपल्या बोली भाषेमध्ये हवं झालं तर सायंकाळी आपण घरी गेलो आणि टीव्हीचं बटन ऑन केलं का ते म्हणत असतं आजच्या ठळक बातम्या. अरे वा, तशा पद्धतीने आजच्या कीर्तनातल्या हवा झालं तर ठळक बातम्या तुम्ही म्हटलं तर काही वावगं होणार नाही. म्हणजे शब्दशः अर्थ नेमकं 4 चरणात तुकोबरायला म्हणायचं काय. मी बोलून गेलो, पहिल्या चरणात अन्वय आहे, दुसऱ्या चरणात व्यतिरेक आहे, तिसऱ्या चरणात तुलना आहे आणि चौथ्या चरणात अनन्यता आहे. म्हणजेच काय, नामाचा महात्म्य या अभंगामध्ये 4 प्रक्रियेच्या माध्यमातून तुकोबराय आपल्यासमोर ठेवतात. महाराज म्हणतात नाम गोड, नाम गोड, नाम गोड आहे, गोड आहे. कोणाचं नाम गोड आहे? 2च वेळेला गोड का वापरला, 1 वेळेला वापरत नाही, 3 वेळेला वापरत नाही. येणारे 3 आहे पण त्यातले 2च नाम गोड आहे. येणारे 3 कोण आहे? अनिच्छा प्रारब्ध तुम्ही आम्ही जंत जीव, स्वइच्छा प्रारब्ध संत आणि परीक्षा प्रारब्ध भगवंत. असे येणारे किती आहेत? 3. पण त्यापैकी दोघांचंच नाम गोड आहे. एक भगवंत आणि 2 भगवत मान्य संत. या दोघांचं नाम कसं आहे? गोड आहे. म्हणून नाम गोड, नाम गोड. याचा अर्थ स्वइच्छा प्रारब्ध ज्या संताचं आहे त्यांचंही नाम गोड आहे आणि परीक्षा प्रारब्ध ज्या भगवंताचं आहे त्यांचंही नाम गोड आहे. नाम गोड, नाम गोड. बरं का गोड? उत्तर देतात पुरे कोड सकळ ही. कोड शब्दाचा अर्थ आपली कामना, इच्छा, अपेक्षा, आपल्या सकल कामना पूर्ण करण्याचं सामर्थ्य कोणामध्ये आहे? संत आणि भगवंताच्या नामात आहे. पुरे कोड सकळही. म्हणून नाम गोड पुरे कोड सकळही. बरं, काय केलं पाहिजे मग? गोड असणारं नाम आपले कोड पूर्ण होण्याकरता आपण ते घेतलं पाहिजे.
घेतला आम्ही नाम काय होईल? महाराज म्हणतात रसना एरा रसा भेटे घेता घोटे अधिक हे. आपली रसना आपली जीभ ही इतर रसाचा तिला वीट येईल कधी? अधिक घोट राम नामाचे भगवत नामाचे संत नामाचे या वाणीने अधिक घोट सेवन केले का इतर रसाचा तिला वीट येईल. रसना एरा रसा विटे पण कधी? घेता घोटे अधिके. अधिक घेणं म्हणजे रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवत हे. किंवा दिन रजनी हाती धंदा गोविंदाचे पवाडे. गोविंद गोविंद मना लागली या छंद मग गोविंद ते काया भेद नाही देवातया. अशा पद्धतीने अखंड जर परमात्म्याचं नाम घेतलं तर रसनेला इतर रसाचा वीट येईल. तुकोबरायला विचारलं इतर तरी रसच आहे, नाम तरी रसच आहे, मग इतर रसाचा त्याग करायचा आणि नाम रसाचा स्वीकार करायचा असं का बरे? तुकोबराय त्याचं उत्तर देतात अनेका रसे मरण गाठी आणि येणे तुटी संसारे. अन्य रसाचं जर सेवन केलं तर अन्य रस कोणते? पंचरस आहे. शब्द स्पर्श रूप रस गंध पंचविषय म्हणजे पंचरस आहे. या रसाचं जर आपण सेवन केलं तर मरण गाठी आपल्या पदरी मरण ठेवलेलंच आहे. आणि येणे तुटी संसारे या नाम रसाचं जर सेवन केलं तर जन्म नाही रे आणि तुका म्हणे माझी भात मरण माझी मरून गेले मज केले अमर मरणा हाती सुटली काया या निश्चय परब्रह्मे. मरण आपण जन्म मरण जे बंधन आहे पुनरपी जननम पुनरपी मरणम यातून आपण मुक्त होऊ. आणि अनेकारसे मरण गाठी येणे तुटी संसारे. पण तुकोबराया तुम्ही आम्हाला सांगता नाम गोड आहे म्हणतात, गोड पूर्ण करत म्हणता, रसना इतर रसाला विटते असंही सांगता, इतर रसाने मरण आहे नाम रसाने अमरत्व प्राप्त होतं असंही आपण बोलता, पण आपण काय करता? तुकोबरा म्हणतात तुका म्हणे आहार झाला हा विठ्ठल आम्हासी. आमच्या बाबतीत जर विचाराल तर आमचा आहार म्हणजे कोण आहे? हे नाम आहे. नामा अतिरिक्त आम्ही जगू शकत नाही. जीवन जिती जीवनासंगे मत्स्या मरण त्या योगे. मासुळी जशी पाण्याशी अनन्य आहे तशी आम्ही नामाशी अनन्य आहे. आम्ही नाम सोडून आमचं जीवनच नाही. अगदी भजनी विक्षेपतीची पै मरण नवजावा क्षण एकवाया. आम्ही नामा अतिरिक्त आमचं जीवनच नाही. आमचा आहार आमचं भोजन आमचं जीवन कोण असेल तर हे नाम आहे. तुका म्हणे आहार झाला हा विठ्ठल आम्हासी. रसना एरा रसा विटे घेता घोटे अधिक हे. येणे केन प्रकाराने असा अभंगाचा हा शब्दशः भाव आहे. म्हणजे प्रथम चरणामध्ये महाराजांनी काय केलं? अन्वयाची भूमिका ठेवली. द्वितीय चरणामध्ये व्यतिरेकाची भूमिका ठेवली. तृतीय चरणामध्ये तुलनात्मक दृष्टीने आणि चतुर्थ चरणामध्ये अनन्यतेच्या माध्यमातून भगवत नाम आणि संत नाम याचा गौरव करतात, पुरस्कार करतात, नामाचा महिमा आपल्या समोर तुकोबराय या अभंगामध्ये ठेवतात. आणि आज आरंभाचा दिवस आहे. आरंभी आवडी आदरे आले नाम आदरे आले नाम. तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. रामकृष्ण गोविंद गोपाळा गोविंद गोपाळा. आरंभ नामाने करावा मंगलाचरणाने करावा असा आपला विधी आहे. किंवा सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नामाधी मनकारे मनकारे जना. सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नामाधी मनकारे मनकारे जना. श्री विठ्ठलाचे नाम वाचे पतित पावन साचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे. असं मंगल आज आरंभाची सेवा आहे. आणि मग आपल्या संप्रदायामध्ये एक प्रकारचा अलिखित दंडक आहे, अलिखित नियम आहे. प्रथम दिवशी म्हटलं तर भगवंताच्या सगुण विग्रहाचं वर्णन करणारे किंवा नामाचं चिंतन करणारे अभंग कीर्तनकार घेत. मध्ये म्हटलं की मग संतपर उपदेशपर अद्वैतपर स्थितीपर अनेक प्रकरण हाताळले जातात. आणि काल्याचा आदला दिवस आपण त्याला जागराचा दिवस म्हणतो. त्या दिवशी मागणी केली जाते. आणि काला म्हटलं का चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी अशा पद्धतीचे एक आपला नियम आहे. त्या परंपरेला अनुसरून नामपर प्रकरणातील 4 चरणाचा संत आणि भगवत नामाचा महिमा प्रतिपादन करणारा अभंग आपला सुज्ञ श्रोते मायबापा समोर चिंतन करता प्रस्तुत केलेला आहे. विठ्ठल अर्थात काय? एका वाक्यात बोलायचं ठरलं तर जगद्गुरु तुकोबराय या अभंगामध्ये नामाचं अलौकिकत्व प्रतिपादन करतात.
काय प्रतिपादन करतात? अलौकिकत्व प्रतिपादन करतात. आता ते संस्कृतमध्ये एक पंक्ती आहे, नाही प्रतिज्ञा मात्र वस्तुसिद्धी किंतु लक्षणा प्रमाणाभ्याम वस्तुसिद्धी. केवळ अलौकिक आहे असं म्हणून चालणार नाही, ते सिद्ध करावे लागेल. अलौकिक कशाला म्हणतात? अलौकिकाचे निकष काय? अलौकिक कशाला म्हणतात? एक 3 गोष्टी आहेत. तुम्ही जर ध्यानात ठेवाल आणि थोडी मदत कराल तर तुम्हाला आनंद घेता येईल आणि मलाही आनंद येईल. आणि इतक्या प्रवास करून आल्याच्या नंतर तुम्ही जर गोड प्रतिसाद दिला तर कीर्तन करायला ते वेगळं समाधान असतं. तुम्हाला कळालं तर तुम्हालाही समाधान लाभतं. म्हणून मी 3 गोष्टी सांगतो, जर तुम्ही बोललात तर खूप आनंद येईल. बघा, अलौकिक कशाला म्हणतात? 1, सामान्य जगाला कळत नाही. 2, 5 भूतात सापडत नाही. 3, काळाची सत्ता ज्याच्यावर चालत नाही त्याला काय म्हणतात? अलौकिक म्हणतात. किती गोष्टी सांगितल्यात? मी पुन्हा एकदा सांगतो, नंतर तुम्ही बोललात तर मला बरं वाटेल. सामान्याला कळत नाही, 5 भूतात सापडत नाही, काळाची सत्ता ज्यावर चालत नाही त्यास अलौकिक असे म्हणतात. नंबर 1 काय? तेव्हा सामान्य जगाला कळत नाही. छान. 2, 5 भूतात सापडत नाही. धन्यवाद. 3, बरोबर आहे ना, काळाची सत्ता ज्यावर चालत नाही त्याला अलौकिक म्हणतात. आणखी सोपं करू. एक तुम्ही बोला, एक हे बोलते, एक काय बोलते, मग तर आणखी सुलभ होईल. तुम्ही ध्यानात ठेवायचं, सामान्य जगाला कळत नाही. काय? वा, धन्यवाद. सामान्य जगाला कळत नाही. तुम्ही ध्यानात ठेवायचं, 5 भूतात सापडत नाही. काय? एवढं शेवटपर्यंत ध्यानात ठेवायचं. तुम्ही काळाची सत्ता चालत नाही. काय बघू? काळाची सत्ता चालत. एक पहिला निकष काय मग? वा, सामान्य जगाला कळत नाही. छान. 2, 5 भूतात सापडत नाही. 3, काळाची सत्ता चालत नाही. आता सगळ्यांनी बोला, त्यास काय म्हणतात? अलौकिक. त्यास अलौकिक असे म्हणतात. असे अलौकिक 3 आहेत, तेही तुम्ही ध्यानात ठेवायचे. 1 आहे भगवंत, 2 आहेत संत आणि 3 आहे या दोघांचे नाम. 1 भगवंत, 2 संत आणि 3 या दोघांचे नाम. ठीक आहे. मग पहिला निकष काय आपला? सामान्य जगाला कळत नाही. दुसरा निकष आहे 5 भूतात सापडत नाही. तिसरा निकष आहे काळाची सत्ता चालत नाही. कोणावर? भगवंत, संत आणि त्यांचं नाम. आता तिन्ही बघा, भगवंत सामान्य जगाला कळत नाही. कसे? देवन लगे साठवणीचे, कमी करायचं जेवढा नका देऊ, साठवणीचे रुंदले जागे. देव न लगे साठवणीचे रुंदले जागे. देव घ्या फुका न लगे रुका मोल काही. देव घेऊन आले तुकोबराय, समाजाने घेतला का? देव न लगे म्हटला का लगे म्हणतात? न लगे म्हणतात. एखादा गुंठा जागा मग न लगे म्हणतील का? एखादा बंगला न लगे म्हणतील का? एखादी गाडी न लगे म्हणतील का? लगे म्हणजे लगेच लागेल. म्हणजे ज्याचं महत्व कळालं ते न लगे म्हणत नाही, ज्याचं महत्व कळालं ते लगे म्हणतात. याचा अर्थ देव न लगे म्हटले का देव सामान्य जगाला कळत नाही. ठीक. 5 भूतात देव सापडत नाही. 2 गोष्टी असतात, व्यापक आणि परिच्छिन्न. व्यापक कशाला म्हणतात? अधिक देश वृत्तित्व व्यापकत्व. परिच्छिन्न कशाला म्हणतात? न्यून देश वृत्तित्व परिच्छिन्नत्व. कमी देशात राहतं ते परिच्छिन्न, अधिक देशात राहतं ते व्यापक. परमात्मा व्यापक आहे का परिच्छिन्न आहे? काय तुमचं? व्यापक. धन्यवाद. व्यापक आहे परमात्मा व्यापक आहे. आणि जगत कसं आहे? परिच्छिन्न आहे. जगत जरी आपल्याला व्यापक वाटलं तरी सापेक्षिक व्यापकता आहे. परमात्म्याची निरपेक्षिक व्यापकता आहे. सापेक्षिक व्यापकता म्हणजे काय? काही ठिकाणी असणं काही ठिकाणी नसणं, याला सापेक्षिक व्यापकता म्हणतात. काय? अथवा बहुनैतेने की ज्ञातेन तवार्जुन विष्टभ्य हा मेदन कृष्ण मेकांशेने स्थितो जगत. मेकांशेने स्थितो जगत. जगत मे एक अंशेने स्थित. भगवद्गीतेमध्ये परमात्मा सांगतात जगत माझ्या एका अंशावर आहे, म्हणजे एका रोमाच्या ठिकाणी आहे. मग परमात्मा किती व्यापक? जगत झालं परिच्छिन्न, परमात्मा झाला व्यापक. मग व्यापक परमात्मा परिच्छिन्न जगात सापडेल का? नाही. आणि जगत कसं आहे? इदम द्राव्यम पांचभौतिकम देहत उपासाचे झाले किंवा इदम द्राव्यम पांचभौतिकम, हे सगळं जगत पंचमहाभूताचं कार्य आहे. आणि पंचमहाभूताचं कार्य जगत परिच्छिन्न आहे आणि परमात्मा व्यापक आहे. म्हणून व्यापक परमात्मा परिच्छिन्न जगात सापडत नाही, म्हणजे 5 भूतात देव सापडत नाही. आणि तिसरं होतं काळाची सत्ता चालत नाही. देवावरती काळाची सत्ता चालत नाही. आपला व्यवहार बघा, स्वामी असतो आणि एक सेवक असतो. सेवकाची स्वामीवर सत्ता असते का स्वामीची सेवकावर सत्ता असते? कसं बघू? बोला. स्वामीवरती सेवकाची सत्ता असं असतं? नाही. हा आता ऐकता बरोबर. कोणावर सत्ता? स्वामीची सेवकावर सत्ता. आणि काळ सेवक आहे, हो की नाही?
आणि परमात्मा स्वामी आहे. तुम्ही म्हणाल पुरावा द्या. आकाश महाराज कीर्तनकारांनी हल्ली पुरावा दिला पाहिजे. हल्ली श्रोता वर्ग चाणक्ष झालेला आहे. पुरावा दिला नाही तर श्रोते म्हणतात महाराज तुला कुठे पुरावा देत नाही. पुरावा आहे ना, पुरावा दिला पाहिजे. मग पुरावा काय तर पुरावा ज्ञानेश्वरी आहे. आपल्या ज्ञानेश्वरीचं पारायण चालू आहे आणि ज्ञानेश्वरीमध्ये माऊली म्हणतात मी आज नेमेला साता काळू ग्रासी तसे भूता ये म्हणी आगा ते पंडसुता सकळे दयाची. म्हणजे काळ हा परमात्म्याचा गडी आहे, सेवक आहे. म्हणून काळाची सत्ता देवावर चालत नाही. तिन्ही निकषामध्ये परमात्मा उत्तीर्ण झाले. परमात्मा सामान्य जगाला कळत नाही कारण देव न लगे म्हणतात. परमात्मा पाच भूतात सापडत नाही कारण परमात्मा व्यापक आहे आणि भूत परिच्छिन्न आहे. परमात्म्यावर काळाची सत्ता चालत नाही कारण परमात्मा स्वामी आहे आणि काळ सेवक आहे. मग पहिले अलौकिक कोण ठरले भगवंत. दुसरे कोण म्हटलं आपण संत. संतही सामान्य जगाला कळत नाही. जर तुम्ही सांगा आपण सामान्य का असामान्य एवढं तर बोला. आपण सामान्य आहोत. मग आपल्याला संत कळतात की कळत नाही. कळतात. बरोबर आहे तुमचं म्हणणं आहे कळतात. कारण संत जर आपल्याला कळाले नसते तर आपण ज्ञानेश्वरी पारायण केलं नसतं. आपण हा सोहळा केला नसता. आपण आळंदी पंढरीची वारी केली नसती. आपण गाथा ज्ञानेश्वरीचं पारायण केलं नसतं. आपल्याला संत कळतात. पण खरंच सांगा जशा प्रमाणात कळायला पाहिजे तशा प्रमाणात कळतात का. म्हणजे आपण संसाराला अधिक महत्व देतो का संताला अधिक महत्व देतो. संसाराला. वारी जर आली तर आपण वारीला अधिक महत्व देतो का घरातल्या लग्नाला अधिक महत्व देतो. घरातल्या लग्नाला अधिक महत्व देतो. कांद्याची लागवड असेल तर त्याला अधिक महत्व देऊ का आळंदीला आपण अधिक येऊ. बरोबर आहे ना. म्हणजे याचा अर्थ आपण अधिक महत्व ज्याला देतो ते अधिक कळतं. बरं जाऊ द्या. संत हयात असताना संत कळाले का संत गेल्याच्या नंतर संताचा गौरव केला. संत गेल्याच्या नंतर संताचा गौरव केला. याचाच अर्थ सामान्य जगाला संत कळत नाही. जर संत कळाले असते तर वेडा तुका अविचार करी बडबड फार असे त्या काळातले आपलेच जंत आपलेच जीव आपलेच भाऊबंद म्हटले असते का. जर संत कळाले असतं तर ज्ञानोबराची झोळी फाडली असते का. ज्ञानोबराच्या अंगावर चिखल उडवला असता का. नाही ना. म्हणजे सामान्य जगाला संत कळत नाही. समुद्र नदी नोई पैगा पाषाण म्हणू नये लिंगा संत नवती जगा मानसाच्या सारिखे. पण सामान्य जगाला संत कळत नाही. त्याचप्रमाणे संत पाच भूतात सापडत नाही. जसं परमात्मा सापडत नाही तसे संतही सापडत नाही. तुम्ही बघा ना ज्ञानदेव घेतले दान बाबा बालचंदो हृदय धरून या ध्यान बाबा बालचंदो समाधी बैसला निर्वाण बाबा बालचंदो कथा कीर्तन करीतो बाबा बालचंदो बालचंदो बाबा बालचंदो. कोणी ज्ञानोबा आहे आजही समाधीत आहेत की नाही. संजीवन समाधी आहे ना. आजही अनेक भक्ताला माऊली दर्शन देतात की नाही. आता पृथ्वीवर आपण जर एखादं लोखंड ठेवलं लोह उभे खाय माती ज्ञानोबा लोखंड कसंही ठेवलं तर ते गळतं. म्हणजे अशी स्थिती आहे का पृथ्वी महाभूत असं आहे का काही त्याच्यात ठेवलं का त्याला काय करते एक दिवस ती खाऊन टाकते संपून टाकते त्यातलं नष्ट करते. पण 750 वर्ष होऊन गेले आणखी जादा झाले पण आजही माऊली समाधीत आहेत की नाही. मग पृथ्वी महाभूताला पाच भूत आहेत ना. आकाश वायू अग्नी जल आणि पृथ्वी. या पृथ्वी महाभूताला ताब्यात घेतलं माऊलीने. जल महाभूताला ताब्यात घेतलं शांतीप्रभू बाबाने. नंतर आकाश आणि वायू या भूताला ताब्यात घेतलं जगद्गुरु तुकोबरायाने. आणि कोणतं राहिलं अग्निरूपी भूताला ताब्यात घेतलं आदिशक्ती मुक्ताबाईने. म्हणजे 5 महाभूतामध्ये संत सापडत नाही. आणि त्याचप्रमाणे काळाची सत्ता संतावर चालत नाही. काळ गुलाम सलाम करी तुकया घरी राबत जग काळ खाये आम्ही माथा दिला पाये आम्ही माथा दिला पाये आम्ही माथा दिला जगा काळ खाये आम्ही माथा दिला पाये आम्ही माथा दिला पाये आम्ही माथा दिला पाये जगा काळ खाई आम्ही माथा दिला पाय काळ गुलाम सलाम करी तो या घरी राबत असे. जगाचा ग्रास करणारा काळ त्या काळाचं बळ तुकोबराय समोर चालत नाही. आणि मग ते घेऊ चालेल रागू नका बरं माझ्यावर. पण कोणतं प्रमाण तसं सांगा मला मी घेतो. छान नामाच्या बळे न भिवून सर्वथा. आणि पुढे कैकाळाच्या माथा सोटा मारू. नामाच्या बळाने आम्ही कुणालाही भिणार नाही. काळाचं बळ. आता हे आपण सध्याला संताचं अलौकिकत्व पाहतो ना. त्यामुळे आता नामाचं पुढे पाहिजे अजून बरं का.
तर सामान्य जगाला संत कळत नाही, संतांचा छळ केला म्हणून. 5 भूतात संत सापडत नाही. कोणत्या संतांनी कोणत्या भूताला वशीभूत केलं याचे उत्तर आपण दिले. काळाची सत्ता संतावर चालत नाही याकरता एक प्रमाण महाराजांनी दिलं, जगा काळ खाय आम्ही माथा दिला नाही. दुसरं प्रमाण मी बनलो काळ गुलाम सलाम करी तुकया घरी लाभत. किंवा आपण सर्वांनी माऊलीचं चरित्र कळत नकळत ऐकलेलं आहे, दूरदर्शन चॅनलवरती बघितलेलं आहे. माऊली ज्ञानोबराला नेण्याकरता काळ कितव्या वर्षी आला हो? 16व्या वर्षी आला. 2 बोटं दाखवले निवृत्ती दादाने, पुन्हा 2 वर्षांनी आला. मग 2 बोटे सोपान काकाने, 2 बोटे आपल्या मुक्ताई साहेबांनी. आणि तो 6 वर्षांनी आल्याच्या नंतर मुक्ताई साहेब म्हणायला लागली, तुझं डोकं म्हणजे काय टोपी अडकवण्याची खुंटी आहे का? तुझ्या डोक्यात काय आहे का भुसा भरलेला? अरे 2 बोटे शब्दाचा अर्थ 2 वर्ष करतोस तो. म्हटलं हो आई साहेब. म्हटले वेड्या 2 बोटे शब्दाचा अर्थ 2 वर्षांनी. हे 2 म्हटले हे 2 कोण? म्हणले चंद्र आणि सूर्य. बाळचंद्रात प्रमाण आहे, जोवरी चंद्र सूर्य तोवरी कीर्ती घटत फिरू. आपले मारुती बाबा म्हणत असतात, आपण बऱ्याच वेळेला ऐकून आहात, जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत संजीवन समाधी माऊलीची आहे. हे अर्ध सत्य आहे. आमचे मारुती शांतीब्रह्म मारुती बाबा म्हणत असतात, पूर्ण सत्य काय आहे? जोपर्यंत माऊली आहे तोपर्यंत चंद्र सूर्य आहे. माऊली नाही त्यावेळेला चंद्र सूर्य सुद्धा नाही. म्हणजे काळाची सत्ता माऊलीवर चालली का बोला? याचा अर्थ माऊलीवर काळाचं बळ चालत नाही. आजही माऊली समाधीस्थ आहे. म्हणजे सर्व संतांनी काळाला ताब्यात घेतलं. आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, लाडके मुख्यमंत्री दादा म्हणून आपण त्यांना ओळखतो, पण बघा बरं काळाच्या समोर त्यांचं बळ चाललं का? जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, मग तेथे नसले काही, सत्ता संपदा राहील ठाई ते ठाई, पुढे संचित जाईल वाही. तुका म्हणित यम आज्ञा. यमाची आज्ञा झाल्याच्या नंतर हे लोणियाची उंडी घातली काळा नाळाची तोंडी, माती पाक पाखडी तवहे सरे. तुम्ही उपमुख्यमंत्री आहात का? तुमच्याकडे किती प्रॉपर्टी आहे? काळ आल्याच्या नंतर थांबतो का? आपल्याला जरी काळाचं भान नसलं, आपण जरी काळाला विसरला असलो, तर काळ आपल्याला विसरलेला नाही ना. घडी घडी काळ वाटेची पाय, अजून किती आहे अवकाश. आणि त्याचं बोलवून आल्याच्या नंतर काही चालत नाही. सत्ता नाही, संपदा नाही, धनानी भूमो पशवस्त गोष्टी भारी अग्रोद्वारे जनस्मशाने देहस्थितायाम प्रलोक मार्गे कर्मानुभव जीव एका. त्यावेळेला काही नाही, फक्त आपलं कर्मच आपल्या सोबत येतं. याचा अर्थ काळाचं बळ त्याच्या पुढे आपलं बळ नाही चालत. पण किती बलवान असणारा काळ त्याचं बळ संतापुढे चालत नाही. म्हणजे संत सामान्य जगाला कळत नाही, संत 5 भूतात सापडत नाही, आणि संतावरती काळाची सत्ता चालत नाही. म्हणून संतही कसे? अरे वा, धन्यवाद. संतही अलौकिक. आता एक अलौकिक राहिले होते, एक भगवंत, 2 संत, 3 काय होते? धन्यवाद. वा श्रोते माय बाबा, संतांचे आणि भगवंताचे नाम हे अलौकिक आहे. आता संतांचं नामही सामान्य, संत भगवंताचं नाम मला सांगा सामान्य जगाला कळतं का? आपण सामान्यच नाही का? माता वर्ग, तुम्हाला अगदी तुमच्या मिस्टरची नवऱ्याची शपथ आहे, फक्त कीर्तनात खोटं बोलू नका. म्हणजे याचा अर्थ इतर वेळेला बोला असा त्याचा बिलकुल अर्थ नाही, पण इतर वेळेला बोलला तुम्हाला क्षमा आहे, पण इथे बोलू नका. खरंच सांगा, तुम्ही देवाचंही नाव घेता, संताचंही नाव घेता, निश्चित घेता, आणि आपल्या कुंकवाच्या धन्याचंही घेता, पण जास्त प्रेमाने कोणतं घेता? हसल्यात त्या, म्हणजे आता हे हसले म्हणजे फसले आहे ना. काय आपण कबीरदासजीचं बोलणं आहे, माझ्या पदार्थ नाही. नथनी दी जिस यार ने उसको सुमरत बारंबार, नाक दिया जिस यार ने उसको भूल गई गवार. एखाद्या पत्नीने मोरपंखा, एखाद्या नथनी अलंकार दिला तर जितकं आवडीने आपण नाव घेतो तितकं त्याचं घेतो का? अगदी बावल्यावर बाजूला ते नाव घेण्याचा प्रोग्राम असतो, त्यावेळेला ती म्हणते केळ देते सोलून पेरू देते, चिरून केळ देते सोलून पेरू देते, चिरून केळ देते. कसं टव करून ऐकायला देते सोलून पेरू देते चिरून. आमच्या यांच्या नावावर कुंकू लावते कोरू, काय आनंद होतो यांना पण. हा स्वर्ग 2 बोटे उरतो. मग हे नाव घेतात, टाळवाजे मृदंगवाजे झांजवाजे झनाना, टाळवाजे मृदंगवाजे झानवाजे झनाना. आमच्या घरचीच नाव घेतो, रामकृष्ण हरी म्हणा, असं काहीतरी नाव घेतो, आनंद वाटतो ना. पण आपण जितकं प्रेमाने आपल्या, म्हणजे एखादा पुरुष असेल आपल्या पत्नीचं, एखादी स्त्री असेल आपल्या पतीचं, जितकं प्रेमाने, जितकं आत्मीयतेने, जितकं तन्मयतेने नाव घेते, तितकं संतांचं आणि भगवंताचं घेलच असं मात्र नाही. कारण काय? तुकोबराय म्हणतात, शहाणा तो धनी हे तो येथे, शहाणा तो धनी हे तो येथे, शहाणा तो धनी हे तो येथे, शहाणा तो धनी. मने सोपे आहे सर्वा होरी, शहाणा तो धनी हे तो येथे, शहाणा तो धनी हे तो येथे, शहाणा तो धनी हे तो येथे. इतकं
वाढूच नका, आहे तर सर्व द्या, काहीच करू नका त्याला, आपल्याला काही गरज नाही, आम्ही साधा कीर्तनकार आहे. गोंगाट नको, लोकांना शब्द कळायला पाहिजे, त्याला महत्व आहे. तुम्ही किती गोंगाट केला त्याला काय महत्व आहे सांगा बघू. विक्षेप नाही झाला पाहिजे, त्यात आनंद भेटला पाहिजे, असं बरोबर. मग क्षमा असावी बाबा. विठ्ठल 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 आपण कुठलं प्रमाण दिलं. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो धनी घेतोय ते. मला सांगा, शहाणा नामस्मरण करतो का दीड शहाणा करतो? शहाणा करतो. शहाण्याच्या पुढे आती लागला तर तो तर घेतच नाही. आती शहाणा त्याचा रामकृष्ण हरी. आहे की नाही, म्हणतात की नाही. म्हणजे शहाणा घेतो, आती शहाणा दीड शहाणा घेत नाही. याचा अर्थ मनुष्य नामस्मरण करण्याकरता शहाणा लागतो. बरीच लोक बावळटच असतात. तुम्ही म्हणाला असं का? वाजत असे बोंब, कोणी न ऐकती कानी, हरी हरी न म्हणता तया थोर झाली हानी, उठा उठा जागा पाठी भयाले मोठे, पंढरी वाचून तुझा ठाव नाही कुठे. संत रागवतात कधी? मला सांगा, आई वडील रागवतात कधी? कारट्याच्या हिताची गोष्ट आहे, त्याला सांगितलं आणि ते करायला लागलं. आई वडील रागवतील का? प्रेम करतील का? बक्षीस देतील त्याला? प्रेम करतील, बक्षीस देतील. पण त्याच्या हिताचा आहे तरी ते सांगून ऐकत नसेल तर रागवणार की नाही? मग संत आपले मायबाप नाही का? तुम्ही संत मायबाप कृपावंत, आणि मायबाप असणारे संत आपल्या हिताचं सांगतात की नाही? हिताचं सांगतात. आणि हिताचं सांगूनही समाज ऐकत नाही, त्यावेळेला रागवतात. काय माय गेली, बोलतात की नाही? नामाविन मुख सारपाची ती बिळ. हे रागवल्याचं बोल नाही का? प्रेमाचं बोल नाही. बरं, रागवतात कधी? हितात असून सांगितलेलं ऐकत नाही तेव्हा. बरं, ऐकत का नाही? सामान्याला कळत नाही. कळालं असतं तर ऐकलं असतं ना. सामान्याला नामाचं महत्व कळत नाही, सामान्याला कळत नाही. दुसरा होता पाच भूतात सापडत नाही. नामही पाच भूतात सापडत नाही. अहो, नाम सुद्धा खरं व्यापकच आहे. नामही परिचिन्न नाही. पंचमहाभूतापेक्षा नाम व्यापक आहे. प्रमाण काय? हरिपाठ पहा ना. गगनाहुनी वाड नाम आहे, गगनाहुनी वाड नाम गगनाहुनी वाढ नाम आहे, गगनाहुनी वाड नाम. ज्ञानदेव पुसे गुरुतीची ताडा, ज्ञानदेव पुसे गुरुतीची ताडा. गगनाहुनी वाड नाम आहे, गगनाहुनी वाड नाम. गगनाहुनी वाढ नाम आहे, गगनाहुनी वाड नाम आहे. ज्ञानदेव पुसे निवृत्तीची चाड, आणि गगनाहुनी वाढ नाम आहे. गगन म्हणजे आकाश, बरोबर की? पाच भूत आहेत: आकाश, वायू, अग्नी, जल, पृथ्वी. शेवटचं भूत कोण आहे? पृथ्वी. पृथ्वी किती टक्के? खगोल भूगोल काय सांगता आपल्याला? 29% पृथ्वी आहे आणि 71% जल आहे. म्हणजे पृथ्वीपेक्षा व्यापक झालं जल तत्व, जलापेक्षा व्यापक झालं तेज तत्व, तेजापेक्षा व्यापक झालं वायू तत्व, आणि वायूपेक्षा व्यापक झालं आकाश तत्व, आणि आकाश म्हणजे गगन. आणि गगनाहुनी वाढ म्हणजे व्यापक कोण आहे? नाम आहे. मग म्हणजे पाच भूत काय झालेत? मग परिच्छिन्न. नाम काय झालं? व्यापक. मग व्यापक असणारं नाम परिच्छिन्न पाच भूतात सापडेल का? उत्तर आहे, सापडणार नाही. आणखी एक गोष्ट आहे, शतकोटी नावाच्या ग्रंथामध्ये दिलेली, आपण सर्वांनी कदाचित ऐकलेली आहे. एक दिवस असं म्हटले, इस दुनिया में सबसे बड़ा कौन है? इस दुनिया में सबसे बड़ा कौन है? तर एकाने विचारलं, पगले ये क्या पूछने की बात है, इस दुनिया में सबसे बड़ा कौन है? अरे बोले, जी दुनिया जिस पे खड़ी है वही सबसे बड़ी है. आता दुनिया किस पे खड़ी है? पृथ्वी पे खड़ी. सबसे बड़ी कौन? फिर पृथ्वी बड़ी है. लेकिन पृथ्वी काय की बड़ी है? वो किसके माथे पे खड़ी? शेष जी के माथे पे खड़ी. फिर कौन बड़ा? शेष बड़ा. लेकिन शेष काय का बड़ा? वो तो नागेश्वर भगवान के गले में पड़ा. फिर कौन बड़ा? नागेश्वर भगवान बड़ा. लेकिन नागेश्वर भगवान काय का बड़ा? वो तो कैलाश पे खड़ा. फिर कौन बड़ा? कैलाश बड़ा. लेकिन कैलाश काय का बड़ा? उसको तो रावण ने उखाड़ा. फिर कौन बड़ा? बोलो बोलो. रावण बड़ा. लेकिन रावण काय का बड़ा? वो तो राम जी के एक बाण में पड़ा. फिर कौन बड़ा? राम बड़ा. लेकिन राम काय का बड़ा? उसको वो तो हनुमान जी के हृदय में खड़ा. फिर कौन बड़ा? हनुमान बड़ा. लेकिन हनुमान जी को ये बड़पन देने वाला कौन है? अरे वाह, नाम है. क्योंकि हनुमान जी क्या करते थे? ऐसा करते थे क्या? ऐसा करते नहीं. हनुमान जी क्या लेते थे? नाम लेते थे. कैसा लेते थे? हर दिन हर वक्त, है ना. रात्र दिवस हनुमान जी नाम चिंतन करतात. कोणतं नाम चिंतन करतात? राम राम राम. ते म्हणतात, माझा प्राण प्रभू राम मुखी नाम
बोला जय श्रीराम. रामनामाच गातो मी रोज गुणगान, रामनामाच गातो मी रोज गुणगान. माझा प्राण प्रभु राम की नाम, बोला जय श्रीराम. बोलता का तुम्ही पण? सीताराम 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 सर्वांना सीताराम 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 सीताराम. आवाज आवाज. सीताराम 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 सीताराम. माझा प्राण प्रभु राम मुखी नाम, बोला जय श्रीराम. राम नामात दंग ही दुनिया सारी, आनंदाने करू आयुधेची वारी. तुझ्यासाठी मी केलं जीवाच राम. प्राण प्रभु राम मुखी नाम, बोला जय श्रीराम. बोला जय श्रीराम. बोला जय श्रीराम. प्रभु रामचंद्र भगवान हर हर महादेव. अहो रात्र नाम राम नामाचं चिंतन करणारे कोण? हनुमान. आणि त्याचा परिणाम रामाला आपल्या हृदयामध्ये त्यांनी ठेवलं. मग याचाही अर्थ सर्वात व्यापक महान कोण? नाम. भगवंतापेक्षा नामीपेक्षाही महान कोण? नाम. तुझ्या नामाचा महिमा तुझं नकळे मेघ श्यामा. तुका म्हणे आमा जन्म गोड यादसाठी, नाम चांगले चांगले माझे कंठी रावले. कपिकुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा. तुम्हाला माहिती असेल बघा, एक वेळेला देव दानव आणि मानव तिघांमध्ये स्पर्धा निर्माण झाली. कशा करता? म्हणून वाल्मिकी रचित असणारं रामायण प्रत्येक जण म्हणायला लागले आमचं, आणि प्रत्येक जण एक जो पुरावा देतात. दैत्य म्हणायला लागले राम प्रभू भगवान आहे की नाही, महाविष्णूचा अवतार आहे की नाही, ते कुणा करता आले? रावणा करता आले. रावण आमचा आहे म्हणून रामायण आमचं. पण देव म्हणायला लागले जरी राम मानव रूपात आले तरी ते देव आहेत म्हणून रामायण आमचं. अहो मानव म्हणायला लागले जरी देव असले तरी ते मानव रूपात आमच्या करता आले म्हणून रामायण आमचं. तिघाचे म्हणणं खरं. मग तिघाचे भांडण गेलं तंटामुक्ती अध्यक्षाकडे, ब्रह्मदेवाकडे. ब्रह्मदेव म्हटले हे निवाडा आपल्याकडे काही नाही, आपल्याला कोणतं मॉडेल कसं घडवायचं ते विचारा. हा तंटा आपल्याला विचारू नका. जे रामनाम रात्रंदिवस घेतात त्यांना विचारा. भजन करी महादेव राम पूजी सदाशिव, त्यांना विचारा. ते गेले कैलासाला. कैलासाला गेल्याच्या नंतर कैलासवासी भगवान नागेश्वर, भगवान शिवशंकर त्यांना म्हणायला लागले शिवरात्रीच्या पर्व काळात तुम्ही आला, काय हरकत नाही. काय म्हणणं आहे? म्हणले काही नाही. दानव म्हणतात रामायण आमचं, देव म्हणतात रामायण आमचं, मानव म्हणतात रामायण आमचं. पण रामायणाचे किती श्लोक आहे? म्हणजे 33 कोटी 33 लक्ष 33,333 म्हणजे 700 कोटी श्लोक आहे. त्याची विभागणी करा म्हटले. भांडण करू नका. म्हणजे द्या. मग दानव, मानव आणि देव. दानवाला 33 कोटी 33 लक्ष 33,333 एवढे श्लोक दिले देवाला. पुन्हा 33 कोटी 33 लक्ष 33,333 दिले दानवाला. 33 कोटी 33 लक्ष 33,333 दिले मानवाला. देव, दानव आणि मानव. पण तरीही एक श्लोक राहिला, तो अनुष्टुप छंदातला. त्याच्यामध्ये 32 अक्षराचा तो श्लोक. 832 बरोबर ना? 32 अक्षराचा श्लोक. मग त्यातले 10 अक्षर दिलेत दानव, मानव आणि देव. तरी किती खाली राहिले शिल्लक? 2 अक्षर राहिले. मग 2 अक्षराचं म्हटले काय करायचं? म्हटले आता 2 अक्षर ते म्हणायला लागले याच्यात विभाग करा. म्हटले 2चे 3 विभाग करता येत नाही. आता तुमचे बापाला देत नाही, ते स्वतःकडे ठेवले भगवान शंकराने, नागेश्वर. आणि ते 2 अक्षर होते राम. आणि त्याचा परिणाम काय? ज्या वेळेला समुद्र मंथन केलं त्यातून हालाहाल विष निघालं. सगळे म्हणायला लागले देवा आता करा, काहीतरी करा. आणि ते नागेश्वर भगवान भोळे आहेत, शिव भोळा चक्रवर्ती, जगाच्या कल्याणाचा विचार करू लागले. त्यांनी मा पार्वतीला विचारलं काय केलं पाहिजे. आता पार्वती मातेला अडचण, संकटच आहे. विष घ्यावं म्हणा तर अशी कशी धर्मपत्नी पतीला विष घ्यायला लावते, नाही म्हणा तर इतकी कशी स्वार्थी, जगाचं कल्याण करू देत नाही. मग माता पार्वतीने म्हटले माझ्या कपाळाचं कुंकूही व्यवस्थित राहिलं पाहिजे, जगाचं कल्याणही झालं पाहिजे, असं काहीतरी करा. मग भगवान शंकराने ते विष घेतलं. पण घेतल्याच्या नंतर मध्ये नेलं तर आपल्याला जागे, बाहेर टाकलं तर जग नष्ट होईल. भगवान शंकराने ते कंठात ठेवलं. त्यांचा नीलकंठ नाव प्राप्त झालं. पण कंठात ते दाह होऊ लागला.
मग त्यांनी काय केलं, त्या कंठातला दाह शांत होण्याकरता राम नामाचं स्मरण केलं. रमनते योगिनो यस्मिनीती रामा, काय बोललं, शिव हाले हाले ताप लावा, नामे तोही शीतळ झाला. हलहाल विषयाने तापलेले भगवान शंकर राम नामाने शीतल झाले आणि नीलकंठ नाम त्यांना प्राप्त झालं. यातून एक घेण्यासारखं आहे. डोंगरे महाराज सांगायचे, आमचे सद्गुरू साधक उदय संजीवनी डॉक्टर नारायण महाराज जाधव बाबा सांगत असतात, एक भाव, आपली कोणी निंदा करतं, आपल्याकडे द्वेष करतं, आपला कोणी मत्सर करतं, अशा वेळेला आपण सुद्धा त्याच्याबद्दल काही बोललं तर गरळ बाहेर टाकणार आणि ते मधी चिंतन करत राहिलं तर आपल्याला दुःख होणार. मग ते बाहेरही टाकायचे नाही, मधी घ्यायचं नाही, ते कंटात ठेवायचं आणि त्रास झाला का राम नाम स्मरण करायचं. विठ्ठल विठ्ठल त्याला शहाणा तो धनी घेतो येते, म्हणजे सामान्य जगाला नाम कळत नाही. गगनाहुडी वाढ नाम आहे, म्हणजे नामावर काळा पंचभूत नाम सापडत नाही. आणि तिसरा आहे, नामावर काळाची सत्ता चालत नाही. हरिपाठामध्ये म्हणतात, तेथे काही काळाचा निघ नाही, तेथे काही काळाचा निघ नाही, तेथे काही काळाचा निघ नाही, तेथे काही काळाचा. नारायण हरी उच्चार नामाचा, तेथे काही काळाचा निघ नाही, तेथे काही काळाचा निघ नाही, तेथे काही काळाचा निघ नाही. नारायण हरी उच्चार नामाचा आणि तेथे काही काळाचा निघ नाही. हरिपाठात सांगितलं. मनती देवाच्या तया मोक्ष, मनती देवाच्या तया मोक्ष, हे मनती देवाच्या तया मोक्ष, मनती देवाच्या तया मोक्ष. हरी 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 मंत्र हा शिवाचा, हरी 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 मंत्र हा शिवाचा, हरी 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 मंत्र हा शिवाचा, हरी 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 मंत्र हा शिवाचा. शिवाचा म्हणती देवाच्या तया मोक्ष, म्हणती देवाच्या तया मोक्ष, तया मोक्ष, तया सगळं हरिपाठात माऊलीने सांगितलं. हरी 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 मंत्र हा शिवाचा, म्हणती देवाच्या तया मोक्ष, तेथे काही काळाचा रेग नाही किंवा यमधर्म सांगेत होता. तुम्हा नाही तेथ सत्ता, जेथे होय हरिकथा सदा घोष नामाचा. याचाच अर्थ अलौकिक किती. मग आता तुम्ही जागेवर असला तर उत्तर पटकन द्याल. अलौकिक मी बोट दाखवतो तरी बोलत नाही तुम्ही. अलौकिक 3, 1 भगवंत, 2 संत आणि 3 नाम. का अलौकिक आहे? पहिलं कारण वा 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 वाचा वर्ग, सामान्य जगाला कळत नाही. दुसरं कारण 5 भूतात सापडत नाही. तिसरं कारण काळाची सत्ता चालत नाही. बरोबर ना, म्हणून अलौकिक आहे. पण मग 3 अलौकिकातले पहिले अलौकिक कोण? भगवंत. आणि भगवंताच्या अलौकिकत्वाचा विचार कधी करावा? उत्तर आहे देवाच्या जयंतीला करावा. देवाच्या जयंतीला भगवंताच्या अलौकिकत्वाचा विचार करावा. 2 अलौकिक संत, तो विचार प्रधानतेने विस्ताराने कधी करावा? संतांच्या पुण्यतिथीला करावा. आणि नामाच्या अलौकिकत्वाचा विचार करावा कधी करावा? तर सप्ताहाच्या आरंभाच्या दिवशी करावा. विठ्ठल 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 विठ्ठल. मग अलौकिक किती ठरले? 3. 1 भगवंत, 2 संत आणि 3 नाम. मग या तिन्ही ठिकाणी आपण अनन्य असलं पाहिजे. अन्याश्रय त्यागो इति अनन्यता. आपण भगवंताला, संताला आणि त्यांच्या नामाला विसरता कामा नये. आपण भगवंताला विसरलो, विसरली तया थोर झाली हानी, पचतील खानी 84च्या 84चा फेरा. मग ते आपलं काय किती जन्म झाला फेरा, गणित नाही दारा, वडिलो आवर्ती भोवरा, बहु थोरा वळतिया. परमात्म्याला विसरलो रे विसरलो को, विसरली त्या थोर झाली हानी. 2 संताला विसरू नये. म्हणजे का? संताला जर विसरला, उद्धाराची ठाव कैसा भाग्यहीना, विनमुख चरणा संताची या. संताच्या चरणाला विनमुख झाला
तर त्याचा उद्धार होऊ शकत नाही. म्हणून संताला विसरू नये आणि नामाला विनमुख होऊच नये. नामाची विनमुख तो नर पापिया, हरीची धावया न पवे कोणी. मग विसरू नये भगवंताला, कारण 84चा फेरा फिरावा लागतो. विनमुख होऊ नये संताला, कारण आपला उद्धार होत नाही. आणि नामाला काय सन्मुख राहावं, कारण तो नाही तर पापी ठरतो. मग पापाचे कळप वरती पुढे. विठ्ठल विठ्ठल बरं ठीक आहे, आम्ही भगवंताला विसरलो नाही, मग काय होईल? म्हणजे सुखरूपायचा दुधा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा तारिका. मला सांगा, आपल्याला ब्रह्म पाहिजे का? आपल्याला झोप येत नाही का, जेवण देखत नाही, सगळं काही व्यवस्थित चाललं, ब्रह्म आपल्याला नको आहे. देव तरी कोणाला पाहिजे? देवा वाचूनही कोणाचं काही नडलं नाही, पण सुख कोणाला नको आहे? सर्वाला हवंय. मज लागे दुःख व्हावे, ऐसे कोणी भावे ना जीवे. आणि आपल्याला जर सुख अपेक्षित असेल तर तुकोबराय आपल्याला छाती ठोकपणे सांगतात, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा नोहे. साखरे वाचून गोडी नाही, समुद्रा वाचून पाणी नाही, पृथ्वी वाचून घनता नाही, जला वाचून आर्द्रता नाही, तेजा वाचून दाहकता नाही, वायू वाचून वाहकता नाही, आकाशाशिवाय भौतिक जगात व्यापकता नाही. तसं भगवंत वाचून सुख नाही. सुख म्हटलं का देव, आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुखू नये. म्हणून देवाला विनमुख होऊ नये, देवाला विसरू नये. संताला का विसरू नये? हरिप्राप्तीशी पाय धरावे संताचे ते पाय. आणि संताविना प्राप्ती नाही, ऐसी वेद देती ग्वाही. म्हणून संताला विसरू नये. आणि सगळ्यात महत्वाचं भगवंत आणि संतांच्या नामाला विसरून, कारण संत वाङ्मयामध्ये भगवत नामाचाही विधी आणि फलश्रुती आहे, आणि संत नामाचा विधी आणि फलश्रुती आहे. भगवत नामाचा विधी फलश्रुती कुठे आहे? भगवत नामाचा विधी आणि फलश्रुती सांगत असताना म्हणतात, हरी हरी तुम्ही म्हणारे सखोल, हा विधी आहे. आणि तेने माया जाळ तुटईल, ही फलश्रुती आहे. त्याचा संत नामाचा विधी आणि फलश्रुती कुठे आहे? तर संत नामाचा विधी आणि फलश्रुती सांगत असताना नाथबाबाचा एक जगप्रसिद्ध अभंग आहे, ऐका. ज्ञानदेव चतुराक्षरी जपहा करी सर्वज्ञा, ज्ञान विरहित ब्रह्मप्राप्तीची संज्ञा, ज्ञाता ज्ञेय जांगी होय ऐसी प्रतिज्ञा, ज्ञानाग्नीने पापे जळती हे जाती आज्ञा, ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो, वासुदेवची होतो अखंड वदनी वदेतो. संत नामाचा विधी आणि फलश्रुती आहे. म्हणून भगवंत आणि संत या दोन नामाला विसरू नये. आणि मग का विसरू नये? कारण संतांचंही नाम गोड आहे आणि भगवंताचे नाम गोड आहे. कशावरून तुकोबराय सांगतात? म्हणून नाम गोड नाम गोड, नाम गोड नाम गोड, नाम गोड नाम गोड, गोड नाम गोड, गोड नाम गोड, नाम गोड नाम गोड, नाम गोड नाम गोड, नाम गोड नाम गोड, नाम गोड नाम गोड, पुरे गोड सकळ हे पुरे गोड सकळ हे रासावी दे पुरे गोड सकळ पुरे गोड सकळ रत्नाये रासावी दे नाम गोड नाम गोड. दोन वेळेला गोड वापरला. म्हणून एक नाम कोणाचं गोड? भगवंताचं. दोन कोणाचं? संताचं. तुमचं आमचं नाम गोड नाही, कारण आपल्याला मूळचं नावच नाही. का आहे? नाही, कारण ज्ञानेश्वरीत माऊली म्हणतात ना, उपजलिया बाळकासी नाव नाही ती पासी, ठेविलेनी नामेची ओदे तुठी. आपल्याला मूळचं नाव नाही, आई वडिलांनी व्यवहार करता आपल्याला नाव दिलेलं आहे, ठेवलेलं आहे. आणि मग आपल्याला ठेवलेलं नाम लोकांनी घेतलं का बरं वाटतं, नाव ठेवलं का मग बरं वाटत नाही. ठीक आहे? नाही लक्षात आलं? विठ्ठला 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 विठ्ठला. लोकांनी ठेवलेलं नाम घ्यावं, आपल्याला नाम ठेवू नये याच्याकरता आपण आपल्या नामाप्रमाणे कर्म करावं.
नाही तर नाव आहे गंगाबाई आहे ना, नाही नाव आहे सोनाबाई, हातात कथालाचा वाळा. नाव आहे गंगाधर, आंघोळ करत नसेल महिनाभर. मग त्या नामाप्रमाणे कृती जर नसेल तर लोक नाव नाही घेत, ठेवलेलं नाव नाही घेत, त्याला नाव ठेवतात आहे ना, कारण ठेवलेलंच नाव असतं म्हणून. विठ्ठल 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 विठ्ठल. पण भगवंत आणि संतांचं नाम हे मूळचं असतं, मूळचं नाम आहे, अनादि सनातन आहे. आणि नाम नामीचा त्यांच्या अभेद आहे. म्हणून नाम गोड पुरे कोड सकळही. भगवंत आणि संतांचं नाम गोड आहे म्हणून ते नाम घ्या, नाम घ्या, नाम घ्या. हकारून सांगितू का नाम घेता राहू नका, लागून या पाया विनवितो तुम्हाला, तरी टाळी बोला मुखे नाम रामकृष्ण. रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी हृदय मंदिरी. स्मरा कर जोडून विनितो तुम्हा, कर जोडून विनवितो तुम्हा, कर जोडून विनवितो तुम्हा, कर जोडून विनवितो तुम्हा. नका करू संसार श्रमा, नका करू संसार श्रमा, नका गुंतू विषय कामा, नका गुंतू विषय कामा, विषय कामा, नका गुंतू विषय कामा. तुम्ही आठवा मधुसूदन नाम, तुम्ही आठवा मधुसूदन नाम. तुम्ही 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 वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा, हरिमुखे 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 म्हणा. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्य ठिकाणा नको न करी. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्य ठिकाणा नको न करी. हरिमुखे म्हणा म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्य ठिकाणा नको न करी. हरिमुखे म्हणा, 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 पुण्य ठिकाणा नको न करी. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. थोडी थोडी थोडी. हरिमुखे म्हणा, 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 पुण्याची गणना कोण करी. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. पुण्याची गणना कोण करी, कोण करी. हरिमुखे म्हणा, 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 हरिमुखे म्हणा. किती वेळ सांगितलं हरिमुखे म्हणा, म्हणजे भरपूर वेळेला सांगितलं हरिमुखे म्हणा. म्हणजे मला वाटतं जेवढं 27 अभंगाला हरिमुखे म्हणा तेवढं या 2 सालीत आलं. विठ्ठल विठ्ठल आपल्याला नामस्मरण करा असं सांगितलं का? नाम गोड आहे कुणाचं? भगवंत आणि संतांचं नाम गोड आहे.
भगवंताचंही नाम गोड आहे आणि संतांचंही नाम गोड आहे. तुकोबरायला विचारलं, तुम्ही आम्हाला सांगता, तुम्ही काय करता, तुमची धारणा काय? तुकोबराय म्हणतात, आम्ही ग्राहक नाही, आम्ही जापक नाही. कोण आहात मग? आम्ही नामाचे धारक, नेनो प्रकार अनेक, सर्व भावे एक, विठ्ठलची प्रमाण. आम्ही कोणाचे धारक? नामाचे धारक. ग्राहक वेगळा असतो, जापक वेगळा असतो, धारक वेगळा असतो. ग्राहक कोण? संकट कालात देवाचा धावा करणारा. कौरवी पांचाळी सभे माझी आलेली, सभे माझी आलेली. वस्त्र हरणे वस्त्रे कैसी झाली माऊली, वस्त्रे हरणे वस्त्रे कैसी झाली माऊली. पांडुरंगे येई वो पांडुरंगे, येई वो पांडुरंगे. शिवाजी जीव लगे येई वो पांडुरंगे, येई वो पांडुरंगे. पांडुरंगे ये ये, कोठे गुंतला ती द्वारकेच्या राया, वेळ का सखया लावी येला. किंवा एक वेळ करी या दुखा वेगळे, एक वेळ करी या दुखा वेगळे. दुरितात जाळे उगवानी, दुरितात जाळे उगवणी. आठवीन पाय हा माझा नवस, आठवीन पाय हा माझा नवस, हा माझा नवस, हा माझा नवस. कधी धावा केला? संकट पडलं तेव्हा. संकटात देवा तू माझ्या बाचाही बा, संकट गेलं तर मी तुझ्या, उलट होऊन जात. त्याला ग्राहक म्हणतात. आणि मग जापक कोण आहे? जापक त्याला म्हणतात रोजचा ठरलेला इतका नामजप करणार, इतक्या माळी जपणार, वेळेत जपणार. आणि ते जपत असताना रामकृष्णारी रामकृष्णारी झाला कशा? रामकृष्णारी ते आलं का रामकृष्णारी? हा, असं करणं म्हणजे हातात माळ आहे पण मन दुसरीकडेच आहे, त्याला जापक म्हणतात. विधीचा परमार्थ तो जापक आहे, संकटातला परमार्थ तो ग्राहक आहे, आणि आवडीने नित्य नेमाने घेणारा तो धारक आहे. आवडीने भावे हरिनाम भेटी, मग तुझी चिंता त्याची सर्व आहे. त्याला धारक म्हणतात. आणि आम्ही नामाचे धारक. तुकोबराय तुम्ही नामाचे धारक आहात. नाम तुम्ही घेतलं आणि अनुभव घेऊन सांगितला. तुकोबराय म्हटले हो, अनुभव आले अंगात, ते या जगात देत असे. तुका म्हणे चाखुनी सांगे मज अनुभव आहे अंगे. चाखलं तुम्ही म्हटले हो, चाखलं म्हटले हो. अहो चाखलं हो म्हटले, खरंच चाखले की हो. चाखलं म्हटले हो, कसं लागलं? मग महाराज म्हणतात नाम गोड, नाम गोड, नाम गोड, नाम गोड. पटकन एक करता बोला, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा श्री विठ्ठलाचा, माझा 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 माझा, विठ्ठल माझा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, 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 माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, माझा 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 मी विठ्ठलाचा. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. पुन्हा कुणाचं तोंड गोड पडलं? सगळ्याच लबाड नाही बोलत तुम्ही. म्हणजे चहा पिल्याला जसं गोड पडतं, असं गोड वाटते माझं. चिंच खाल्ल्याच्या नंतर जसं आंबट पडतं तसं गोड पडलं. माझं तर नाही पडलं. हे कळू शकते. अनुभव ज्याचा त्याचा स्वतंत्र आहे. कोण जाणे कोणाकडे उपासना. पण खरंच सांगू, तुकोबराय नाम गोड म्हणतात आणि आपलं तर तोंड गोड पडलं नाही. मग तुकोबराय म्हणतात ते खोटं का आपला अनुभव खरा? का आपला अनुभव खोटा असू शकतो? हे तर बोला, आपला अनुभव खोटा. तुकोबराय म्हणतात ते खरं आहे, ही तर आपली श्रद्धा आहे आणि खरं आहे.
पण मग तुकोबरायला ते गोड लागतं, आपल्याला ते गोड लागत नाही. याचं कारण काय? तुम्हाला माहिती आहे का? राजहंसाची कावळाची मैत्री आहे. राजहंसाचा चारा कशाचा असतो? मोत्याचा. राजहंसाचा चारा मोतियाचा. आणि कावळ्याचा चारा गावाच्या बाहेरचा, लोकांनी विसर्जित केलेला. आणि मग त्या राजहंसाची कावळ्याची मैत्री झाली. कावळ्याला राजहंस म्हणायला लागला, या कधी आमच्याकडे पाहुणचार घ्यायला. कावळे म्हणायला लागले जाऊ. मग कावळे म्हणायला लागले इतका दूरचा प्रवास आहे, राजहंस सागरातले मोती खातो, तिथपर्यंत जायला वेळ लागेल. म्हटले आपली एक गोळी सोबत राहू द्या. एक गोळी आपली तोंडामध्ये घेऊन ते गेलेत कुठे? राजहंसाकडे. राजहंसाने दिला मोत्याचा चारा, पण याच्या तोंडात पहिली ती गोळी होती आणि त्या गोळीला मिक्स होऊन ते चारा मध्ये जावं लागलं. ते म्हणाले काय फरक ते आपण ते सारखंच आहे. मग ते राजहंसाचं गुन्हा आहे की याच्यात. तसंच आहे, ते राजहंस म्हणजे संत आहेत आणि कावळे म्हणजे आपण आहोत. आपल्याला ते नाम गोड लागत नाही, आपलं तोंड गोड पडत नाही. याचं कारण आहे का? विषयाचा पडी पाडू गोड परमार्थ लागे कडू कडू विषय तो गोडू जीवासी झाला. हे बघा, दिठी वेदिली कवळे ते चांदणे ते म्हणे पिवळे, तेवी माझ्या स्वरूपी निर्मळे देखती दोष. कामीन झाली दयाच्या नेत्राची, तो देखी चंद्राची पीतवर्ण. चंद्र पिवळा असतो का पांढरा असतो? पांढरा असतो. ज्याला कावीळ झाली त्याला कसा दिसतो? पिवळा दिसतो. मग तो चंद्राचा दोष आहे का दृष्टीचा दोष आहे? दृष्टीचा दोष आहे. मग नाम गोड का कडू आहे? गोड आहे. बरं, प्रपंच गोड का कडू आहे? कडू. खरंच बोलता तुम्ही? आई बापा शपथ. नाही, सगळेच आपण, तुम्ही काय मी काय, आपण एकाच माळेची म्हणी. पण प्रपंच खरं परपंच कडू आहे का गोड आहे? खरोखर कडू आहे. आणि परमार्थ खरोखर गोड आहे. आपल्याला काय गोड लागतं? आपल्याला प्रपंच गोड लागतो, परमार्थ कडू लागतो. ज्याला सर्प चावला त्याला लिंबाचा पाला कडू असतो का गोड असतो? नाही नाही, लिंबाचा पाला कडू असतो का गोड असतो हे विचारलं. कडू असतो. लिंबाचा पाला कडू असतो, त्याला नमात म्हणतात. कोणता लिंब? कडू लिंब, म्हणजे त्याचा पाला कडू असतो. पण ज्याला सर्प चावला त्याला कसा लागतो? गोड लागतो. सर्प समजायचं विषबाधा झालेली आहे. तसं संसार कडू का गोड? खरोखर कसा आपल्याला लागतो कसा ते नाही विचारलं मी. आपल्याला वाटतो कसा ते नाही, आहे कसा? कडू आहे. आणि आपल्याला लागतो कसा? गोड. गोड म्हणजे आपल्याला काय झाली? विषबाधा झाली आहे ना. तर पहा, विकार पांढरा त्याने दंश केला. पण मग आता त्याला पर्याय काय? पर्याय तोच आहे. ज्याला ज्वर झाला, ज्वरे विटाळले मुख ते दुधाचे म्हणून कडू विक. ज्याला ज्वर ताप आलेला आहे त्याला दूध कडू लागतं. कावीळ झाला त्याला चंद्र पिवळा दिसतो. चंद्र तत्वता पिवळा नाही. तसा भगवंताचं नामही तत्वता गोड आहे, संताचं नामही तत्वता गोड आहे. आपल्याला लागत नाही याचं कारण सर्प, संसारूपी सर्पाने आपल्याला दंश केला. अहम अध्यासाच्या लहरी आल्या आणि त्याच्यामध्ये आपल्याला कडू असणारा परमार्थ प्रपंच गोड लागायला लागला. गोड असणारा परमार्थ कडू झाला. त्याला पर्याय काय? मंत्र. तिकडे मांत्रिकाने मंत्र म्हणतात, इकडे त्याला ते पालाच खायला देतात. हळूहळू त्याला तो कमी कडू लागतो, आपलं कमी गोड लागतो, नंतर पांचट लागतो, कडूच लागतो. कडू पाला कडू लागला, विष उतरलं. कडू पाला कडू लागला, विष उतरलं. गोड साखर गोड लागली, विष उतरलं. तसा कडू संसार आपल्याला कडू वाटला. विटले हे चित्त प्रपंचापासून वमनतील म्हणी बैसलेचे. आणि गोड परमार्थ आपल्याला गोड लागू लागला का आपलं विष उतरलं, समजायचं. पण त्याच्याकरता काय करावं लागलं? मंत्र जपावं लागेल. आणि जगात सगळ्यात मोठा मंत्र कोणता? त्रिअक्षरी मंत्र सोपा. काय म्हटलेलं? तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा. त्रिअक्षरी म्हणजे विठ्ठल किंवा राम कृष्ण हरी हे मंत्र आहे. उघडा मंत्र जाणा रामकृष्ण हरी म्हणा. हाच मंत्र आपण पुन्हा 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 रात्र नकडे दिवस नकडे अंगी खेळे दैवत किंवा निवृत्ती ज्ञान देव सोपान मुक्ताबाई एकनाथ नाम देव तुकाराम. निवृत्ती ज्ञान देव सोपान मुक्ताबाई एकनाथ नाम देव तुकाराम. एकनाथ नाम देव तुकाराम. एकनाथ नाम देव तुकाराम. निवृत्ती ज्ञान देव सोपान मुक्ताबाई एकनाथ नाम देव तुकाराम. निवृत्ती ज्ञान देव सोपान मुक्ताबाई एकनाथ नाम देव तुकाराम. एकनाथ नाम देव तुकाराम. एकनाथ नाम देव. संतांचा आणि भगवंताचा हा महामंत्र आहे. हा जर आपण जपत राहिलो तर एक दिवस आपल्याला सुद्धा गोड लागेल. बघा, त्याच्यातही आणखी काही प्रकार आहेत. काही गोष्टी आधी कडू असतात, नंतर गोड लागतात. काही आधी गोड असतात, नंतर कडू लागतात. काही आधी अंती कडूच असतात आणि काही आधी अंती गोड असतात. आधी कडू लागतात, नंतर गोड लागतात. आपल्याला एखादा आजार जडला, व्याधी जडला, आपण डॉक्टरांकडे गेलो, डॉक्टर आपल्याला जे काही औषध देतात ते गोड असतं, हो की नाही? ऐकताय तुम्ही? कडू असतं औषध, पण ते त्याचा घ्यायला ते कडू आहे, पण त्याचा परिणाम गोड आहे. म्हणजे औषध हे अगोदर कडू आहे, पण त्याचा परिणाम गोड आहे. वचनागत विष आहे.
असं म्हणतात वचनागासारखी मधुरता कशातच नसते. साखर, गुलाबजाम, तुमचा रसगुल्ला काय असेल सगळी फिके, इतकं ते गोड असतं. पण ते अगोदर गोड आहे, पण खाल्ल्याच्या नंतर मनुष्य जिवंत राहत नाही गोड सांगायला. म्हणजे त्याचा परिणाम कडू आहे. आधी गोड, परिणाम कडू वचनात. काही आधी कडून अंती कडू. जे लोक टाकतात, जे त्यांचे भाऊ आहेत, ते त्यांचे जीवनसाथी त्यांनी केलेले, त्यांना विचारा चपटी. असे नकटी लोक चपटी घेतात. हल्ली नकटी लोक मत देण्याकरता सुद्धा ते वटमोज येतात, वट देण्याकरता. ते म्हणतात चपटी द्या मग देतो, आहे ना. ती देतात आणि दिल्याच्या नंतर पर ती गोड आहे का घेणारी? जर घेणारी गोड असते ती तर असं नाक दाबून तोंड असते, गटार कशाला ओतलं असतं त्याने. आता बघा तुम्ही, ती पिणारी लोक सुद्धा असे असे डोळे लाकूड एकदाच ते घटकन पिऊन घेतात. मी ते बघितलेलं सांगतो. आणि ते गाडीत चाललो होतो, एका पुलाखाली लोकांचा कार्यक्रम चालला होता. ते असे बरोबर त्यांनी जागा निवडलेल्या असतात. ते त्यांना सांगू द्या, दारू गांजा मत पियो यारो, अक्कल गुम हो जाती है, अपने पल्लू का दाम खर्च कर मुंह में मिट्टी आती है, जाम पे जाम क्या पीते हो, सुबह पियोगे शाम उतर जाएगी, प्याला पिओ हरि नाम का, सारी जिंदगी सबर जाएगी, तंबाखू गुटखा खाऊ नको खटका, जीवनाचा पत्ता धू, इकडे जाऊन तिकडे जाऊन तू किमान मंडपात नको. महाशिवरात्रीचा सोहळा आहे पण काही नाही, काही परिणाम नाही. काही ते भजन करणारे, गाणारे, वाजवणारे चांगली लोक ते म्हणजे घेतल्याशिवाय ठेवल्याशिवाय त्यांना वाचा येत नाही. हा विचित्र परिणाम आहे. आपल्याला सुद्धा त्याची लागण झाली, कसं आपण लोकांना सांगायचं? पण आपण तरी सावध असलं पाहिजे ना. पण मग हे झालं का? हे झालं का? मग आता हे बघा, ते पिणारी लोक, ते मध्ये जे पितात ते आधी कडू आहे आणि अंती कडू. अगोदर कडू का? तर ते कडू कडू तोंड करून घेतात. आणि नंतर कडू का? ते नको त्या ठिकाणी जाऊन पडतात. कुठे पडतात? रिझर्वेशन, राखीव जागा डुकराची, गटार, तिथे जाऊन पडतात. तिथे शांत बसतात, ते इकडे तिकडे झांबलतात. आणि तिथे मादी, त्याची असणारी ती डुकरी, त्याची लांबलच शेपटी हातात आली. तो म्हणला पत्रशाही किती लांबलची गेली घातली, मूर्खा ती पत्रशाही आहे. पण झालं का? नाही नाही, हे का झालं? याचं कारण ते आधी आणि ती कडू आहे. पण कडू लोक तिकडे गेल्याशिवाय राहत नाही. पण नाम कसं आहे? आधी गोड आहे आणि अंती गोड आहे. म्हणून नाम गोड, नाम गोड. आता वेदांत सांगावं की न सांगावं, पण 2-3 मिनिटं सांगतो. स्वरूप लक्षण आणि तटस्थ लक्षण 2 लक्षण असतात. काय काय? तेवढं नाव तर बोला. स्वरूप लक्षण, तटस्थ लक्षण. कशाला म्हणतात स्वरूप लक्षण, कशाला म्हणतात तटस्थ लक्षण? स्वरूपम सत व्यावर्तकत्वम स्वरूप लक्षणत्वम, कादाचितत्वे व्यावर्तकत्वम तटस्थ लक्षणत्व. जे कधी असतं कधी नसतं, आगमापायी असतं, त्याला तटस्थ लक्षण म्हणतात. आणि जे कायमचं स्थिर स्थिर असतं त्याला स्वरूप लक्षण म्हणतात. 2 श्रुती सांगतो उपनिषदाच्या. स्वरूप लक्षणाची श्रुती आहे सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म. परमात्म्याचं लक्षण केलं सत्यम ज्ञानम अनंतम. सत कशाला म्हणतात? त्रैकाल बाध्यत्वम सत्यत्व. चित कशाला म्हणतात? अवेद्यत्य स्थिती अपरोक्ष रूपत्वम स्वयंप्रकाशत्वम. आणि आनंद कशाला म्हणतात? येम आत्मा परानंद परप्रेमास्पदम येतं मान भूयम भूयासम इति प्रेमात्मनी इक्षते. याला आनंद म्हणतात. सरळ सरळ बोलतो, तिन्ही कालात ज्याचा बाध होत नाही त्याला सत्य म्हणतात. जे स्वयंप्रकाश असतं त्याला चिद्रूप म्हणतात. आणि जे आनंद स्वरूप असतं, परमप्रीतीचा विषय असतो, त्याला आनंद स्वरूप म्हणतात. असं सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म हे परमात्म्याचं स्वरूप लक्षण झालं. आणि तटस्थ लक्षण कशाला म्हणतात? त्याची एक श्रुती आहे, यत्वा इमानी भूतानी जायंती न जातानी जीवंती तद्वी प्रविशंती तद्वी जिज्ञासस्व तत् ब्रह्मेती. सरळ अर्थ आहे, यत्वा इमानी भूतानी जायंती. इमानी भूतानी यतः जायंते, यत्वा इमानी भूतानी जायंते. आणि जिवंती, त्याच्यावरच जिवंत राहतात. आणि तद्वी प्रविशंती, त्याच्यात शेवटी लीन होतात. तत्ब्रह्मेती, त्या परमात्म्याचं ते स्वरूप आहे. हे त्याचं तटस्थ लक्षण आहे, म्हणजे जे आगमापायी आहे. मग या नामाचा विचार केला संत आणि भगवत मान्य संत आणि भगवंत, हे नाम स्वरूप लक्षणाने विचार केला तरी गोड आहे, म्हणून पहिलं नाम गोड. आणि तटस्थ लक्षणाने विचार केला तरी गोड आहे, म्हणून दुसरं नाम गोड, नाम गोड. आणखी काय गोड आहे? त्याचं कारण आहे, आपण जागृतीत घ्या, म्हणजे स्वप्न आणि जागृतीत घेतलं, सुषुप्ती तर नाम घेता येत नाही. पण अंतमती सातपणे पुढील गती म्हणतात. ज्या वेळेला झोपीत जाताना जे अंतिम चिंतन करत करत आपली वृत्ती कारणात लीन होती, उठल्या उठल्या ते पहिलं आठवत. तसं जागृतीत घेतलं तरीही नाम गोड आहे, आणि स्वप्नात घेतलं तरीही नाम गोड आहे. किंवा त्याला म्हणतात इहलोक आणि परलोक, आई कल्याण करून देणार म्हणून नाम गोड आहे, आणि पारत्रिक कल्याण करून देतं म्हणून नाम गोड आहे. आपल्याकडे 2 आवरण असतात वेदांतामध्ये, एक असात्व पादक आवरण, दुसरं आभाना पादक आवरण. ब्रह्म न असती हे असात्व पादक आवरण आहे, म्हणजे देव नाहीच म्हणणं. आणि ब्रह्म न वेदमी हे आभाना पादक आवरण आहे. हे नाम असात्व पादक आवरणही घालवतं परोक्ष ज्ञान देऊन, म्हणून नाम गोड आहे.
आणि आभानापादक असत्वापादक आवरण घालवतं परोक्ष ज्ञानाद्वारा म्हणून नाम गोड आहे, आणि आभानापादक आवरण घालवतं अपरोक्ष ज्ञान देऊन म्हणून नाम गोड आहे. नाम गोड, नाम गोड. आणि सगळ्यात महत्वाचं का गोड आहे तर पुरे कोड, सकळ ही पुरे कोड. कोड शब्दाचा अर्थ कामना, इच्छा. आपल्या सगळ्या इच्छा हे नाम पूर्ण करतं. कोणत्या इच्छा आहे आपल्या? देवाला भजणारा जो समाज आहे तो 4 प्रकारचा आहे. अर्थो जिज्ञासुर अर्थार्थी, ज्ञानेच भरतर्षभ, चतुर्विधा भजन्ते माम, जना सुकृतीनोर्जुनो. अर्थो जिज्ञासुर अर्थार्थी, ज्ञानेच भरतर्षभ. देवाला भजणारे काही अर्थ असतात, काही अर्थार्थी असतात, काही जिज्ञासू असतात आणि काही ज्ञानी असतात. अर्थ कशाला भजतात? संकटातून मुक्त होण्याकरता. अर्थार्थी कशाला भजतात? धन प्राप्त होण्याकरता. जिज्ञासू कशाला भजतात? तर मीची ओळख होण्याकरता. आणि मुक्त कशाला भजतात? जीवनमुक्तीचं विलक्षण सुख प्राप्त होण्याकरता. आणि मग अर्थार्थीने, जिज्ञासूने आणि ज्ञानाने या तिघांनी संतांचं किंवा भगवंताचं नाम घेतलं तर या चौघाच्याही 4 प्रकारचे कोड म्हणजे कामना हे नाम पूर्ण करतं. पुरे कोड सकळ ही. म्हणून नाम कसं आहे? उत्तर आहे नाम गोड, नाम गोड, पुरे कोड सकळ ही. आणि जर आम्ही अधिक घेतलं तर मग काय होतं? रसना येरा रसावी ते घेता घोटे अधिक हे, घेता घोटे अधिक हे, घेता घोटे अधिक येरा रसावी ते घेता घोटे अधिक हे, घेता घोटे अधिक हे, घेता घोटे रसना एरा रसा भेटे. छान. घेता घोटे अधिक हे. रसना म्हणजे आपली जीभ इतर रसाला भेटते, पण कधी अधिक घोट घेता तेव्हा. तुम्हाला एक गोष्ट माहिती असेल कदाचित बिरबल बादशाहची. त्या बिरबलला बादशाहने बोलवलं. तो म्हणू लागला, सरकार खिचडी पकाता हूँ, खाता हूँ, बाद में आता हूँ. खिचडी पकवतो, खातो, थोडासा नाश्ता करतो ना येतो. सकाळी 8ला नोकर पाठवला तेच उत्तर, 12 वाजता पाठवला तेच उत्तर, 4 वाजता पाठवला तेच उत्तर, सायंकाळच्या 7 वाजता पाठवला तेच उत्तर, 9ला 5 मिनिटं कमी होते त्यावेळेला पाठवला तेच उत्तर. तर म्हणजे अशी कशी खिचडी पकवतो? बादशाह स्वतः येऊन पाहिला आणि पातेलं ठेवलं तो वर इतकं आणि खाली मेणबत्ती ती लावली होती. किती जन्मात खिचडी पकेल? त्याच्या बाळाला तरी पकेल का? मग असं जर आपण नाम घेतलं ना, मग आपली रसना ही तर रसाला विटत नाही, उलट तिला चहाचीच आठवण जास्त होते, उलट तिला गहू ज्वारी खाण्याचीच आठवण जास्त होते. मग अधिक घोटे म्हणजे रात्र नकळे दिवस नकळे अंगी खेळे दैवत हे. कसं घ्यावं ते तुकोबरायासारखं घ्यावं लागतं. आपल्याला माहिती आहे बाळक्रीडेचे अभंग पहा. त्या अभंगामध्ये तुकोबराय एका ठिकाणी म्हणतात, काय खातो आम्ही कासया सांगते, कैशी लागते नेनोमुखी. आमचे मारुती बाबा सांगत असतात, जगद्गुरु तुकोबरायाकडे त्यांचे मेहुणे आले. आप्पाजी गुळवे यांचे लेख, जिजाऊ त्यांचीच लेख, तिचा भाऊ आला. आवलीने आनंदाच्या भरामध्ये चांगला स्वयंपाक केला, पण स्वयंपाकात मीठ टाकायचं विसरली. ते काही नीट लागे ना, लवणे विन चवीने देते अन्न. त्याने भजा खाऊन पाहिला, पापड खाऊन पाहिला, आणि आमटी पिऊन पाहिली, ती कसं नीट लागे ना. कसा तरी चाकत माकत जेवला तो, उठला घरी गेला. तुकोबराय मात्र लाभ रे बरकत रे, आलेलं काही वाढत्या मागे जाऊ द्यायचं नाही. शेवटी तुकोबरायने टाळविना घेतला, चिपळ्या घेतल्या, ते मंदिरात आले, भजन करायला लागले. तिचा भाऊ निघून गेला आणि ती आवली धावतच आली, महाराज महाराज महाराज. तुकोबरायने विचारलं, आवले काय झालं? म्हणले, माझा दादा जेवला नाही. म्हणजे मग तो वडापाव खाऊन आला असेल. मारुती बाबाचे शब्द आहे माझे. अहो म्हणले नाही. म्हणले, मग नाश्ता करून आला असेल. म्हणले, तसं नाही. त्याला भूक नसेल. म्हणले, तसंही नाही. मग म्हणले, स्वयंपाकात मीठ नव्हतं. म्हणले, मग नीट स्वयंपाक तू करायचा, माझ्यावर का रागवते? अहो म्हटले, महाराज मी आनंदाच्या भरात विसरले, पण तुम्ही घरमालक आहात, तुम्ही बोलले नाही, तो बोलला नाही, तुम्ही सांगायचं ना. त्यावेळेला तुकोबराय म्हणतात, काय खातो आम्ही कासया सांगाते, कैसे लागते नेनोमुखी. याचाच अर्थ आहे रसना एरा रसा विटे, घेता घोटे आधी ते. पण ते आपल्याला कसं नामस्मरण करावं लागेल? भूत लागल्यासारखं करावं लागेल. तुम्हाला भूत लागल्यासारखं? हो. एक व्यक्ती, अगदी 1 मिनिटात सांगतो. एक व्यक्ती 12 वर्ष त्याचा नियम, त्या झाडाला बुडाला पाणी घालायचं. तिथे एक पिशाच राहत, ते प्रसन्न झालं. हरवळ्या जात होतो, बस काय नाकात उरफाट्या पाहायचा, 11 विक्राल ते भूत पाहिल्याच्या नंतर याचे धाबे जाणार. हा घाबरला. तो म्हटला, घाबरू नकोस, बोलम गुरुनिश्वर, मी प्रसन्न आहे, काय लागतं मागून. ते पिशाच्याला याने विचारलं, तू काय करू शकतो? तो म्हटला, नागेश्वराची रामाची भेट घालून देऊ शकत नाही, बाकी सगळं करतो.
सगळं करतो म्हणले. हो. मग तो सांगितलं मग हे अमुक कर तमुक कर. तो म्हटलं सांगेल ते करेल, पण तू मला काम सांगितलं नाही तर तुझं काम करेल, म्हणजे तुलाच तो हा. तो म्हटला आपल्याकडे कमी नाही. तो म्हटलं मग आपण काम करायला थकत नाही. सुरू झालं. त्याने काम सांगितलं म्हणजे 10 एकरचा नंबर आहे, तिचे नांगट काढ. ते पिशाचे काढून आलं, याने तोंड धुतलं, चहाची कब्बशी खाली ठेवलं, ते पिशाचे म्हणलं काम. तो म्हणलं नागट मध्ये काढून झाली. तो म्हणलं मग खेड तालुका संपून टाक. पुन्हा ते निहारी करून उठला की पोह्याची डिश खाली ठेवली, पिशाचा आजार. म्हणजे खेड तालुका संपला. म्हणजे मग पुणे जिल्हा. पुणे जिल्हा संपला. दुपारी झोपेतून उठणार तेवढा त्याला वाटलं झोपेत आपण असलो तर काय करायचं. त्याला झोपही येईना. रात्रंदिवस चिंता. भूताला का भूत काम करायचं, याला एक काम, भूताला काय द्यायचं काम, नाहीतर तो करेल आपलं काम. रिकाम म्हणून सैतानाचं घर म्हणतो आपण. काय करावं त्याला कळेना. आणि तेवढ्यामध्ये त्याचा एक मित्र म्हटला, पाप्याचा चित्र, म्हटलं अरे 4 दिवसात तू फार असा झालं काय. तो म्हटला भूत प्रसन्न झालं, त्याला काम नाही दिलं तर ते माझं काम कर. म्हणजे मग तू एक काम कर, त्याला सांग 1000 फुटाची बल्ली घेऊन. तो म्हणला कुठून आली, तुला काय करायचं. म्हटलं काम सांग. ते सांगितलं. भूत आला, त्याला सांगितलं मग 1000 फुटाची बल्ली घेऊन. ते हिमालयाच्या जंगलात गेलं भूत. ते काय वायू वेगाने ते 1500ची घेऊन आलं. आणि म्हटले मग आता ते 1500 आणली ना, त्यातली बाकी खाली आणि 1000 फूट वर ठेव, म्हणजे जमिनीमध्ये गाड. मित्रांनी शिकवलं होतं, त्यांनी गाडली. आणि म्हटलं हे बघ, मी सांगितलेलं काम करायचं आणि उरलेल्या वेळेत हे काम करायचं. वर जा खाली ये, वर जा खाली ये. आता हे न संपणारं काम. खाली वांत झोपायला लागलं. सांगितलं खबरदार माझी झोप मोडायची नाही, तुला न संपणारं काम पाहिजे. मी सांगितलं ते काम करायचं आणि रिकाम्या वेळेत हे काम करायचं. 4 दिवस 5 दिवस झाले ते भूत कंटाळलं ना. आता येणं संपणार काम आहे. ते म्हटलं हे भूत, म्हटलं हे भाऊ असं केलं तर मी निघून जाईल. म्हणजे निघून जा, त्याचीच वाट पाहतो. माझा दृष्टांत संपला. तसं आपलं मन आहे. त्या मनाला काय मन हे गोविंदी देह काम करी हो. सगळं काही देहाने काम करा, पण वाणीला कायम ठेवायचं. रामकृष्णाजी 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 रामकृष्णाजी, नमः शिवाय, ओम नमः शिवाय. किंवा ज्ञानदेव तुकाराम संताने भगवंताचं नाम जपत राहायचं. मग ही रसना एरा रसा विटे, घेता गोते अधिक हे आणि अनेक रस्ते मरण गाठी हे नेतुती संसारे. नाम रसाचं सेवन केलं तर मनुष्याला मृत्यू येत नाही. आपल्याला सर्वांच्या पाठातलं वचन आहे, एकच वचन सांगतो. आजा मेळा पाप राती, तोही नेला देवा वैकुंठाती. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायण. फोडी पाषाणाला पाना, नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायण. आजामेळ सारखा पापी व्यक्ती पण हे नाम घेतलं आणि करायचे मरण गाठी, पण येणे तुझी संसारे जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त झाला. आणि आमच्या बाबतीत विचाराल तर शेवटच्या चरणात बोलतात म्हणा बाबा. तुका म्हणे आहार झाला, तुका म्हणे आहार झाला, तुका म्हणे आहार झाला, तुका म्हणे आहार झाला. हा विठ्ठल आम्हासिया, विठ्ठल आम्हासी रचना येरा रसावी दे, रचना येरा रसावी दे. हा विठ्ठल आम्हासिया, विठ्ठल आम्हासी रचना येरा रसावी दे, रचना येरा रसावी दे. हेता खोटे अधिक हे, हेता घोटे घेता घोटे अधिक हेता खोटे अधिक रचना येरा रचना येरा आहार शब्दामध्ये अनन्यता दाखवली. कर्मठ शास्त्राशी अनन्य असतो. पतिव्रता आपल्या पतीशी अनन्य असते. उपासक उपास्य देवतेशी अनन्य असतो. तसं नामधारक नामाशी अनन्य असतो. आम्ही नामाचे धारक म्हणून तुका म्हणे आहार झाला, हा विठ्ठल आम्हासी रसना येरा रसाविते, घेता घोटे अधिक हे.
अभंगाचा शब्दशः भाव आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केला. अभंगाचा भाव अर्थ कधी संपणं शक्य नाही. अनेक कीर्तनकार येतील आणि ते या घरून देवा घरी जातील, पण अभंग संपणार नाही, कारण त्याचं नावच अभंग आहे. आपल्या नियोजित वेळेमध्ये आपल्याला जेवढं शक्य होतं तेवढं आपण पाहण्याचा प्रयत्न केला. आपण सर्वजण एकदा वर हात करू आणि भगवंताचं संतांचं भजन करू. महाशिवरात्रीच्या पर्व काळावरती ही सेवा आहे, बरोबर आहे ना. तर त्यामुळे नम शिवाय नामाचं 1 मिनिट भजन, बाकी तिन्ही भजन आपण युगपत घेऊ. सर्वांनी बोला, वर हात करायचा. हरी नम शिवाय, ओम नम शिवाय, हर हर भोले नम शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. हर हर भोले नम शिवाय, हर हर भोले नम शिवाय. हर हर भोले नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. हर हर भोले नम शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. हर हर भोले नम शिवाय. हर हर भोले नमः हरि नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय ओम शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. 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 हर हर भोले हर हर भोले नमः शिवाय. हर हर भोले रखुमाई ताई बाई बोला बोला बोला. रखुमाई 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 रखुमाई.